हॅलो, मी प्रज्ञा. 58व्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. घरात 2-2 गाड्या असून तर पार्किंगमध्ये असून मी त्यांना घेऊन जाऊ शकत नाही. मी चालत चाललेली आहे माझं ड्रेसिंग करायला. ड्रेसिंग तर झालेलं आहे, माझ्या हाताची कंडिशन खूप छान आहे, पण मी एक्सरसाइज न केल्यामुळं त्यांना वळायला थोडंसं म्हणजे फिंगर्स फोल्ड व्हायला थोडीशी अजून दिक्कत येते आहे. सो मी डॉक्टरचा खूप सारा ओरडा खाल्ला. आदित्यनं माझ्याकडनं एक्सरसाइज करून घेतली आणि फायनली मी चालली आहे गावी. तर बेसिकली मी कधीच एकटी सासवडवरून गावी एस टीनं किंवा बसनं नाही गेलेले. सो ह्या माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं. आणि मी गेल्यावर मला कळालं की अजून 45 मिनिटं आहेत मला ज्या बसनं जायचं आहे ती बस यायला. सो मी त्या बसची वाट बघत जेव्हा स्टँडवर बसलेली, मला इतका मोठा प्रश्न पडलेला की त्या आजी इतक्या निवांत कशा काय झोपू शकतात इतक्या गर्दीच्या प्लेसवर. त्याच्यानंतर मी कापूरहोळला पोचले. तिथे एक बस आलेली, पण ती जिथे मला जायचं आहे तिथे जाणारी नव्हती, त्या रूटला जाणारी नव्हती. सो परत ती कॅन्सल झाली. ते लगेचच 5 मिनिटात मला बस मिळाली आणि मी पटकन घरी पोहोचले. फायनली विदिन 20 मिनिट्स मी पोहोचलेली आहे. बट आता मला चालत घरी जायचं आहे. सो चलो, आता मला इथून घरी जायलाच 5 मिनिटं लागतील. चलो. आणि त्यानंतर घरी आल्यावर मला आजोबा सांगत होते की कसे त्याने माझ्या दादासाठी फुल प्रयत्न करून पोरगी बघतायत. बट खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या त्यांच्याही लक्षात नाहीत येत, म्हणजे एज फॅक्टर असेल किंवा अशा खूप साऱ्या गोष्टी, त्यामुळं पसंती होत नाही आहे किंवा बायोडेटा किंवा मुलगी बघण्यापर्यंत इतकाही विषय जात नाही आहे. पण त्यांची ती जी अर्ज आहे की मला नातवाचं लग्न ठरवायचं आहे, सो त्या सगळ्या गोष्टी ते मला एक्सप्लेन करत होत्या, कशा ते कुठल्या पोरी बघतायत आणि कसं काही ना काहीतरी निघतंय आणि ते स्थळ नाकारलं जात आहे. बघितलं त्याने तिच्या बापाने, बापू मगाली जमाना खायला कमाल झाली. बावड्यातल्या 3 बघितल्या, आंबारवाडीची एक बघितली, वाणेचवाडीची एक बघितली, खांडाळ्याची एक बघितली, चडकवली एक बघितली. आता त्याच्याच भावाच्या थोडल्या बघायला आहे. परवा जाणार आहे ना, ती बघतो काय आहे ते. परवाशी जातो, बघून येतो. चालेल या. माझ्या डोक्यात हे की जमा आहे, पोराचं लगीन करणार आपल्या खाली.